स्वागत आहे तुमचं लर्न इंग्लिश थ्रू मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये। फक्त एकच वाक्य वापरून तुम्ही इंग्रजीचे सर्व 12 टेन्स शिकू शकता का? तर उत्तर आहे होय। आज आपण तो कार चालवतो हे एकच वाक्य पॉझिटिव्ह म्हणजेच होकारार्थी वाक्य, निगेटिव्ह म्हणजेच नकारार्थी वाक्य, तसेच पॉझिटिव्ह सेंटेन्स म्हणजेच होकारार्थी वाक्याचा प्रश्न आणि निगेटिव्ह सेंटेन्स म्हणजेच नकारार्थी वाक्याचा प्रश्न, तसेच WH क्वेश्चन म्हणजेच WH या वर्डने सुरू होणारे प्रश्न, या सर्वांमध्ये हे सर्व 12 टेन्स बघणार आहोत म्हणजेच शिकणार आहोत। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण यानंतर टेन्सेस शिकणे खूप सोपे होईल। चला तर मग आता सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला। बघा, सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजेच साधा वर्तमान काळ। तो कार चालवतो, ही ड्राइव्हज अ कार, ही ड्राइव्हज अ कार। बघा, तो, ही हा एकवचनी कर्ता आहे, त्यामुळे ड्राइव्ह या वर्बला ईएस असा प्रत्यय लागलेला आहे, कारण कोणत्याही एकवचनी कर्त्यापुढील क्रियापदाला यस किंवा येस असा प्रत्यय लागतो। तो कार चालवत नाही, ही डज नॉट ड्राइव्ह अ कार, ही डज नॉट ड्राइव्ह अ कार, ही डज ही एकवचनी कर्ता, त्यामुळे आपण वापरलेला आहे डज। अनेकवचनी कर्ता असेल तर वापरतो डू। तो कार चालवतो का? डज ही ड्राइव्ह अ कार, तो कार चालवत नाही का? डझंट ही ड्राइव्ह अ कार, तो काय चालवतो? व्हॉट डज ही ड्राइव्ह। आता बघूयात प्रेझेंट कंटिन्युअस म्हणजे चालू वर्तमान काळ। तो कार चालवत आहे, ही इज ड्राइव्ह अ कार, ही इज ड्रायव्हिंग अ कार। तो कार चालवत नाही आहे, ही इज नॉट ड्रायव्हिंग अ कार, ही इज नॉट ड्रायव्हिंग अ कार। तो कार चालवत आहे का? तो कार चालवत आहे आणि तो कार चालवत आहे का? बघा, का प्रश्न विचारला, त्यामुळे ही नंतर जो हेल्पिंग वर्ब आहे इज, तो वाक्याच्या सुरुवातीला इज ही ड्रायव्हिंग अ कार, कारण हा वर्बल क्वेश्चन आहे, म्हणजे याचं उत्तर आपण यस किंवा नो, हो किंवा नाही असंच देतो, त्यामुळे या प्रश्नाची सुरुवात हेल्पिंग वर्ब म्हणजे इजने झालेली आहे। तो कार चालवत नाही आहे का? इजंट ही ड्रायव्हिंग अ कार, तो काय चालवत आहे? व्हॉट इज ही ड्रायव्हिंग। आता बघूयात प्रेझेंट परफेक्ट म्हणजेच पूर्ण वर्तमान काळ। त्याने कार चालवली आहे, ही हॅज ड्रिव्हन अ कार, ही हॅज ड्रिव्हन अ कार। ड्राइव्हचा V3 आहे ड्रिव्हन, चालवतो, चालवली आणि चालवलेली किंवा चालवलेली आहे। त्याने कार चालवली नाही, ही हॅज नॉट ड्रिव्हन अ कार। हॅव, हॅज, बघा, हॅव अनेकवचनी कर्त्यांपुढे आणि हॅज एकवचनी कर्त्यापुढे, ही आहे एकवचनी कर्ता, त्यामुळे वापरलेला आहे हॅज। ही हॅज नॉट ड्रिव्हन अ कार। त्याने कार चालवली आहे का? हॅज ही ड्रिव्हन अ कार, हॅज ही ड्रिव्हन अ कार। त्याने कार चालवली नाही का? हॅजंट ही ड्रिव्हन अ कार। हे बघा, हॅज नॉट ऐवजी आपण हॅजंट देखील म्हणू शकतो। त्याने कार चालवली आहे, त्याने काय चालवले आहे? आता बघूयात प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस। तो 2 तासांपासून कार चालवत आहे, ही हॅज बीन ड्रायव्हिंग अ कार फॉर 2 hours। 2 तासांपासून म्हणजेच फॉर 2 hours। तो 2 तासांपासून कार चालवत नाही, ही हॅज नॉट बीन ड्रायव्हिंग अ कार फॉर 2 hours। बघा, हॅज बीन नंतर नॉट नाही वापरायचा, हॅज नंतर नॉट वापरायचा। तो 2 तासांपासून कार चालवत आहे का? हॅज ही बीन ड्रायव्हिंग अ कार फॉर 2 hours। तो 2 तासांपासून कार चालवत नाही का? हॅजंट ही बीन ड्रायव्हिंग अ कार फॉर 2 hours। तो 2 तासांपासून काय चालवत आहे? व्हॉट हॅज ही बीन ड्रायव्हिंग फॉर 2 hours। व्हॉट हॅज ही
बीन ड्रायव्हिंग फॉर 2 hours. आता बघूयात सिंपल पास्ट म्हणजे साधा भूतकाळ. त्याने कार चालवली. ही ड्रो अ कार. ही ड्रो अ कार. त्याने कार चालवली नाही. ही डिड नॉट ड्राईव्ह अ कार. ही डिड नॉट ड्राईव्ह अ कार. बघा, डीड वापरल्यामुळे ड्राईव्हचा आपण जो V2 वापरलेला होता पहिल्या वाक्यामध्ये, तो डीड वापरल्यामुळे दुसऱ्या वाक्यात ड्राईव्ह वापरलेला आहे. त्याने कार चालवली का? डीड ही ड्राईव्ह अ कार. ज्यावेळेस वाक्यामध्ये डीड वापरतो त्यावेळेस जो V1चा V2 झालेला असतो त्याऐवजी आपण V1 वापरायचं. त्याने कार चालवली नाही का? डिडंट ही ड्राईव्ह अ कार. त्याने काय चालवले? व्हॉट डीड ही ड्राईव्ह. आता बघूयात पास्ट कंटिन्युअस म्हणजे चालू भूतकाळ. तो कार चालवत होता. ही वॉज ड्रायव्हिंग अ कार. तो कार चालवत नव्हता. ही वॉज नॉट ड्रायव्हिंग अ कार. बघा, वॉज नॉट ऐवजी आपण वॉजंट असं देखील म्हणू शकतो. तो कार चालवत होता. ही वॉज ड्रायव्हिंग अ कार. तो कार चालवत होता का? वॉज वाक्याच्या सुरुवातीला वॉज ही ड्रायव्हिंग अ कार. तो कार चालवत नव्हता का? बघा, वॉज नॉटचं कॉन्ट्रॅक्शन वॉजंट वापरून वॉजंट वाक्याच्या सुरुवातीला, त्यानंतर वॉजंट ही ड्रायव्हिंग अ कार. वॉजंट ही ड्रायव्हिंग अ कार. तो काय चालवत होता? व्हॉट वॉज ही ड्रायव्हिंग. व्हॉट वॉज ही ड्रायव्हिंग. अशा प्रकारे आपण चालू भूतकाळ बघितलेला आहे. आता बघूयात पास्ट परफेक्ट म्हणजेच पूर्ण भूतकाळ. त्याने कार चालवली होती. ही हॅड ड्रिवन अ कार. ही हॅड ड्रिवन अ कार. त्याने कार चालवली नव्हती. ही हॅड नॉट ड्रिवन अ कार. ही हॅड नॉट ड्रिवन अ कार. त्याने कार चालवली होती का? हॅड ही ड्रिवन अ कार. हॅड ही ड्रिवन अ कार. त्याने कार चालवली नव्हती का? हॅडंट ही ड्रिवन अ कार. हॅडंट ही ड्रिवन अ कार. त्याने काय चालवले होते? व्हॉट हॅड ही ड्रिवन. व्हॉट हॅड ही ड्रिवन. बघा, व्हॉट ऐवजी आपण व्हेन, कधी चालवले होते, कसं चालवलं होतं, हाऊ, अशा प्रकारे वेगवेगळे WH वर्ड घेऊन देखील प्रश्न बनवू शकतो. आता बघूयात पास्ट परफेक्ट कंटिन्युअस. तो 2 तासांपासून कार चालवत होता. ही हॅड बीन ड्रायव्हिंग अ कार फॉर 2 hours. तो 2 तासांपासून कार चालवत नव्हता. ही हॅड नॉट बीन ड्रायव्हिंग अ कार फॉर 2 hours. तो 2 तासांपासून कार चालवत होता का? हॅड ही बीन ड्रायव्हिंग अ कार फॉर 2 hours. तो 2 तासांपासून कार चालवत नव्हता का? हॅडंट ही बीन ड्रायव्हिंग अ कार फॉर 2 hours. तो 2 तासांपासून काय चालवत होता? व्हॉट हॅड ही बीन ड्रायव्हिंग फॉर 2 hours. व्हॉट हॅड ही बीन ड्रायव्हिंग फॉर 2 hours. चला तर आता बघूयात सिंपल फ्युचर टेन्स म्हणजे साधा भविष्यकाळ. तो कार चालवेल. ही विल ड्राईव्ह अ कार. ही विल ड्राईव्ह अ कार. तो कार चालवणार नाही. ही विल नॉट ड्राईव्ह अ कार. ही विल नॉट ड्राईव्ह अ कार. तो कार चालवेल का? विल ही ड्राईव्ह अ कार. विल ही ड्राईव्ह अ कार. तो कार चालवणार नाही का? ओंट ही ड्राईव्ह अ कार. ओंट ही ड्राईव्ह अ कार. बघा, या ठिकाणी विल नॉटचं कॉन्ट्रॅक्शन होतं ओंट, त्यामुळे ओंट ही ड्राईव्ह अ कार. तो काय चालवेल? व्हॉट विल ही ड्राईव्ह. व्हॉट विल ही ड्राईव्ह. बघा, जो पॉझिटिव्ह म्हणजे होकारार्थी वाक्याचा प्रश्न बनवताना जो हेल्पिंग व्हर्ब असतो तो वाक्याच्या सुरुवातीला घ्यायचा. ही विल ड्राईव्ह अ कार. विल ही ड्राईव्ह अ कार.
आणि तसेच नकारार्थी वाक्याचं पण तसंच आहे. आता बघूयात फ्युचर कंटिन्युअस म्हणजेच चालू भविष्यकाळ. तो कार चालवत असेल. ही विल बी ड्रायव्हिंग अ कार. ही विल बी ड्रायव्हिंग अ कार. तो कार चालवत नसेल. ही विल नॉट बी ड्रायव्हिंग अ कार. ही विल नॉट बी ड्रायव्हिंग अ कार. तो कार चालवत असेल का? विल ही बी ड्रायव्हिंग अ कार. विल ही बी ड्रायव्हिंग अ कार. तो कार चालवत नसेल का? वोंट ही बी ड्रायव्हिंग अ कार. वोंट ही बी ड्रायव्हिंग अ कार. तो काय चालवत असेल? व्हॉट विल ही बी ड्रायव्हिंग. व्हॉट विल ही बी ड्रायव्हिंग. बघा विल नॉटचं कॉन्ट्रॅक्शन वापरलेलं आहे वोंट. ही विल ही विल नॉट आणि वोंट ही. आता बघूयात फ्युचर परफेक्ट म्हणजेच पूर्ण भविष्यकाळ. त्याने कार चालवली असेल. ही विल हॅव ड्रिवन अ कार. ही विल हॅव ड्रिवन अ कार. त्याने कार चालवली नसेल. ही विल नॉट हॅव ड्रिवन अ कार. ही विल नॉट हॅव ड्रिवन अ कार. त्याने कार चालवली असेल का? विल ही हॅव ड्रिवन अ कार. विल ही हॅव ड्रिवन अ कार. त्याने कार चालवली नसेल का? वोंट ही हॅव ड्रिवन अ कार. वोंट ही हॅव ड्रिवन अ कार. त्याने काय चालवले असेल? व्हॉट विल ही हॅव ड्रिवन. व्हॉट विल ही हॅव ड्रिवन. चला आता बघूयात फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. तो 2 तासांपासून कार चालवत असेल. ही विल हॅव बीन ड्रायव्हिंग अ कार फॉर 2 hours. तो 2 तासांपासून कार चालवत नसेल. ही विल नॉट हॅव बीन ड्रायव्हिंग अ कार फॉर 2 hours. तो 2 तासांपासून कार चालवत असेल का? विल ही हॅव बीन ड्रायव्हिंग अ कार फॉर 2 hours. तो 2 तासांपासून कार चालवत नसेल का? वोंट ही हॅव बीन ड्रायव्हिंग अ कार फॉर 2 hours. तो 2 तासांपासून काय चालवत असेल? व्हॉट विल ही हॅव बीन ड्रायव्हिंग फॉर 2 hours. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि नेक्स्ट वाक्य सांगा.